जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली 2 वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय, निमशासकीय, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक, कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो। यावर्षी इचलकरंजी येथे 17 मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। आदर्श महिला पुरस्कार 2024 साठी कोल्हापूर येथील पत्रकार अपर्णा पाटील यांना पत्रकारितेच्या भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार 2024 जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉ. रजनीताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी पत्रकार अपर्णा पाटील यांनी पोलीस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्ववान महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ. युवराज मोरे। नमस्कार। पोलीस मित्र असोसिएशनच्या राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा। मी अपर्णा स्वीकार पाटील गेली 4 ते 5 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे। मी डिजिटल मीडिया आणि प्रिंट मीडिया या दोन्ही क्षेत्रात कार्यरत आहे। एक महिला पत्रकार म्हणून काम करत असताना मला बऱ्याचशा आव्हानांचा सामना करावा लागला, पण माझे वडील ज्येष्ठ पत्रकार श्री अरुण कृष्णराव शिंदे आणि कोल्हापूर युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी तुकाराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी बऱ्याचशा गोष्टी शिकले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आताही कार्यरत आहे। या सर्व कार्याच्या ह्याच्यामध्ये मला माझ्या कुटुंबियांचे पाठबळ खूप लागले आणि त्यांच्या पाठबळामुळेच मी आज इथे काम करू शकते। पत्रकारितेच्या या क्षेत्रात कार्यरत असताना अनेक गरजवंतांना, पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यात माझे योगदान लाभले या गोष्टीचा मला अभिमान आहे। तसेच बऱ्याचशा गोष्टींमध्ये सरकारी योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कार्यात देखील माझी मदत झाली, या बाबतीतला पण मला विशेष अभिमान आहे। पोलीस मित्र असोसिएशनच्या गुणगौरव पुरस्कार सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।